सोलापूरला आले होते आणि त्यावेळेस त्यांनी म्हणलेलं की आमच्या कार्यकर्त्यांना दम द्यायचा नाही, आपल्याकडे पण 112 जण आहेत. काय तुमची भानगड काय आता सेना सोबत आपल्या? आता भानगड काय ते तुम्हाला माहिती असेल, परंतु कुठलीही भानगड नाही. आम्ही सगळेजण एकत्र आहोत. महायुती म्हणून जागांचं वाटप झालेलं आहे. इतर जरी बघितलं आपण सोलापूरमध्ये त्यांचे काही मतदार आहेत, तसेच त्यांना तिकीट मिळालं तिथं आमचेही मतदार आहेत. त्यामुळे दोघांनी सगळ्यांनी समन्वयानंच काम करणं अपेक्षित आहे आणि मला वाटते समन्वयानं आम्ही एकत्र काम करू आणि महायुतीच्या 100% जागा निवडून येतील. काँग्रेसनं उमेदवारी अर्ज दिलेला आहे. मला एखादा फोन आला होता की सूचकाला 2 नावं कमी पडतायत, मिळतील का? मी सांगितलं करून टाका, काय अडचण नाही. लाडके बहिणी 80 लाख पैसे अपात्र ठरलेले आहेत केवायसी विरोधकांना टीका केली किंवा निवडणुका त्यांना दिलं गेलं होतं पैसे काढून घेतले होते. असं कुठल्याही लाडक्या बहिणीवर अन्याय होणार नाही. जी आमची बहीण पात्र आहे अशा कुठल्याही बहिणीला आम्ही लाभापासून वंचित ठेवणार नाही. परंतु काही आमच्या बहिणी अशा आहेत की ज्या सर्व्हिसला आहेत, 20,000, 15,000, 30,000, 40,000 पगार आहे, अशाही काही भगिनींचे अर्ज होते आणि त्यामुळं एका वेळी एक लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं एका वेळी एकच लाभ घेणं अपेक्षित आहे. त्यामुळं ज्या बहिणी त्यासाठी पात्र नव्हत्या किंबहुना त्यांना दुसऱ्या लाभ मिळतो, त्याच बहिणींची नावं कमी झालेली आहेत. बाकी कोणाचं काम नाव कमी झालं. अरे बाबा, आम्ही एकत्र आहे. शिंदे गट नाही, शिंदे शिवसेना, आम्ही सगळेजण एकत्र आहोत आणि आम्ही सगळे मिळून निवडणूक लढणार आहोत. त्यामुळं कुणी फॉर्म भरला असला तरी समन्वयानं बसून आम्ही मार्ग काढू आणि भारतीय जनता पक्षाचा उमेदवार इथून आम्ही सगळे मिळून ताकदीने निवडून आणू. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वेळेस अनेक राजकीय नेते आपल्या पक्षात आले आहेत. काय शब्द कोणाला दिला होता? मी शब्द ज्यांना देतो तो शब्द पाळतो आणि जो शब्द दिला असेल त्यांचा शब्द भविष्यात पण पाळू आम्ही. बस की. तुम्ही उशिरा आलेला आहे. बिनविरोध निवडणुकीवर मी चर्चा केलेली आहे. मी एवढंच सांगितलेलं आहे की आता जेव्हा आम्ही महायुती म्हणून या जिल्ह्यामध्ये एकत्र राहिलो, समोर खूप कमी मतं राहतात. निवडणूक लढण्याची फक्त औपचारिकता आहे. माझी विनंती विरोधकांना राहील, वेळ पडली तर मी कुणाशीही बोलेन आणि त्यांना विनंती करेन की आपण सगळे मिळून एकत्र जाऊया आणि निवडणूक बिनविरोध करून सोलापूर जिल्ह्यामध्ये एक नवीन इतिहास घडूया.